तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की पुष्कळ लोक जर एकत्र आले तर ते एकमेकांमध्ये जातीभेद करतात की तो या जातीचा आहे, मी या जातीचा आहे, या वर्णाचा आहे, असे भेद करतात. तर यासाठी त्यांनी काही उदाहरण दिलेलं आहे, पण ते पाहूया. गंगा न देखी विटाळ, तेची रांजणी ही जळ, अल्पमहदा नव्हे सारी, विटाळ तो भेद धरी, काय खंडिली भूमिका, वर्णा पायरी हा लेका, तुका म्हणे आगीविन, बीज वेगळा तो भिन्न. तर गंगेच्या प्रवाहातील पाण्याला विटाळ नसतो, परंतु तेच पाणी एखाद्या भांड्यात भरून ठेवले तर ओवळ्याचा म्हणजे अशुद्ध स्पर्शाने ते दूषित होते. पदार्थ लहान असला किंवा मोठा असला तरी तो सारखा नसतो, कारण पुष्कळातून थोडे निवडून बाजूला केले तर ते दूषित होऊ शकते. पृथ्वी एवढी मोठी आहे की अनेक प्रकारचे लोक राहतात. पृथ्वीला पायरी मानून तिच्यावर चालतात, पण ती कधी भेद करत नाही. पृथ्वी कधीच कुणाचा भेद करत नाही. परंतु त्याच पृथ्वीवर अनेक लोक एकत्र आले तर ते एकमेकांमध्ये जातीभेद करतात, धर्मभेद करतात. तुकाराम महाराज म्हणतात, बीज हे अग्नीपासून भिन्न असते, त्यावेळी त्यामध्ये दोष पाहिला जातो, परंतु ते अग्निरूप झाले की त्याचा दोष उरत नाही. तर अशा प्रकारे अभंगातून म्हणजे धर्मभेद, जातीभेद हे जे ह्या पृथ्वीवर राहणारे लोक करतात त्याबद्दल या अभंगातून सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.